जोपर्यंत पैसा मिळवणं हे खूप कठीण आहे, माझ्याकडे एवढा पैसा असू शकत नाही, हे विचार तुमच्या डोक्यात येत असतील, तोपर्यंत तुमच्या हातात फक्त ही चिल्लरच येणार आहे. कारण तुमच्या हातात पैसे नसण्याचं मुख्य कारण हे तुमचं नशीब नसून तर तुमचं पैशाबद्दलचं असणारं माइंडसेट आहे. काही लोक 18-18 तास काम करून देखील फक्त 20 ते 25 हजार रुपये कमवतात, पण त्या उलट काही लोक फक्त 2 तास काम करून लाखो रुपये कमवतात. हा फरक घामाचा नसून हा फरक आहे त्यांच्या माइंडसेटचा. असंच काहीचं आपल्याला आज शिकवणार आहे आपलं काउंटडाऊन टू रिचेस या बुकमधलं डे 8. डे 8 नुसार लेखिकेने आपल्याला या ठिकाणी शिकवलं आहे की मनी इन युअर माइंड, मनी इन युअर हँड. म्हणजे जर पैसा तुम्ही इथं विचार करता तर पैसा तुमच्या हातात असू शकतो. या संपूर्ण जगात कोणतीही वस्तू घडायच्या अगोदर ती आपल्या विचारांमध्ये निर्माण होत असे. मग ती विमान असो किंवा वीज असो, सर्वप्रथम या गोष्टीचा पहिले विचारच केला गेला होता. ती कोणाच्या तरी माइंडची संकल्पना होती आणि त्यानंतर ती अस्तित्वात आली. मग पैशाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. जर तुम्ही मनाने आणि माइंडसेटने करोडपती आहात तर नक्कीच करोडो रुपये तुम्ही कमवू शकाल. लेखिकेने या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. त्या म्हणतात की यात काहीच फरक नाही की तुम्ही $1 मॅनिफेस्ट करत आहात की $1,00,000 मॅनिफेस्ट करत आहात. तुम्हाला जेवढा वेळ $1 मॅनिफेस्ट करण्यासाठी लागणार आहे तेवढाच $1,000,000 मॅनिफेस्ट करण्यासाठी लागणार आहे. आपण आपल्या मनाने बांधलेलो आहोत. जर आपण मनाने ठरवलं की ही गोष्ट मी एका दिवसात करू शकेल तर 100% ती गोष्ट तुम्ही एका दिवसातच कराल. पण जर तुमच्या मनात विचार आला की नाही मला अजून वेळ लागेल किंवा ही गोष्ट एका वर्षात कंप्लीट होईल तर त्या गोष्टीसाठी नक्कीच 1 वर्ष लागेल. सगळा खेळ हा माइंडसेटचा आहे. मग आपल्या या बुकप्रमाणे प्रॅक्टिस करत राहा. भेटूया आपल्या डे 9 मध्ये. धन्यवाद.